संशयाची भिंत. एका शांत हिरव्यागार बागेत एक वृद्ध गृहस्थ रोज सकाळी फिरायला यायचे. त्यांचे नाव होते विठ्ठलराव. विठ्ठलराव नेहमी हसतमुख असत, पण अलीकडे त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी चिंता रिंगाळू लागली होती. बागेत येणाऱ्या लोकांकडे ते पाहत, पण त्यांच्या डोळ्यात पूर्वीची ती सहज उत्सुकता नव्हती. त्याऐवजी एक अस्पष्ट संशय डोकावत होता. एक दिवस त्यांना बागेच्या एका कोपऱ्यात एक तरुण मुलगा बसलेला दिसला. त्याचे नाव होते अद्वैत. अद्वैत त्याच्या टॅबवर काहीतरी लिहित होता आणि अधूनमधून त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटत होते. विठ्ठलरावांना वाटले, हा मुलगा इतका एकटा का बसलाय? काहीतरी लपवत असावा का? त्यांच्या मनात अनेक तर्कवितर्क सुरू झाले. अद्वैतने एकदा वर पाहिले आणि त्याच्याकडे हसून पाहिले. विठ्ठलरावांनीही हसले, पण त्यांच्या मनात संशयाची बारीकशी रेषा उमटलीच. दुसऱ्या दिवशी विठ्ठलराव अद्वैतजवळ जाऊन बसले. काय करतोस बाळा? त्यांनी विचारले. अद्वैतने नम्रपणे उत्तर दिले, मी कथा लिहितो काका. मला माणसं वाचायला आवडतात. विठ्ठलरावांना थोडे आश्चर्य वाटले. माणसं वाचतोस म्हणजे काय? म्हणजे लोक कसे वागतात, का वागतात, त्यांच्या मनात काय चाललेलं असतं याचा मी अभ्यास करतो. मला माणसांच्या भावना, त्यांचे विचार खूप आकर्षित करतात, अद्वैत म्हणाला. विठ्ठलरावांच्या मनात अजूनही जिज्ञासा पूर्णपणे जागी झाली नव्हती, कारण संशयाची छोटीशी भिंत अजूनही त्यांच्या मनात उभी राहिली होती. त्यांना वाटले, हा कदाचित आपल्या कथांसाठी लोकांच्या आयुष्यात डोकावत असेल. त्यांनी अद्वैतला प्रश्न विचारला, आजकाल लोक इतकी चिंतेत का आहेत रे? त्यांना आनंदित जीवनाचा मंत्र माहीत नाही का? अद्वैतने स्मित केले, काका, लोक अपेक्षा ठेवतात खूप. मला हे मिळालं पाहिजे, त्याने असंच वागलं पाहिजे, माझं आयुष्य असंच असलं पाहिजे. जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा चिंता वाढते. आपण भोजनाच्या आनंदावर लक्ष देतो, पण आनंदाच्या भोजनावर नाही. म्हणजे पोट भरणं महत्त्वाचं वाटतं, पण त्या भोजनातून मिळणारा खरा आनंद, समाधान आपण विसरून जातो. अद्वैतचे बोलणे ऐकून विठ्ठलराव विचारात पडले. खरंच आपणही किती अपेक्षा ठेवल्या होत्या आयुष्याकडून, आपल्या मुलांकडून, आपल्या सभोवतालच्या लोकांपासून. अद्वैत पुढे म्हणाला, आणि दुसरं कारण म्हणजे आपण समोरच्या माणसावर संशय घेतो. तो का हसला असेल? तिने हे का केलं असेल? या संशयामुळे आपली जिज्ञासा मरून जाते. आपण दुसऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. मला आठवतं, लहानपणी आपण किती सहज अनोळखी लोकांशी बोलायचो, त्यांच्याशी मैत्री करायचो. विठ्ठलरावांना धक्काच बसला. अद्वैतने बरोबर त्यांच्या मनातील गोष्ट ओळखली होती. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारले. त्यांनी अद्वैतचा हात हातात घेतला. तू अगदी खरं बोललास बाळा. माझ्या मनातही संशयाची भिंत उभी राहिली होती. मला वाटलं तू काहीतरी वेगळा आहेस, पण तू तर मला माझ्याच प्रश्नांची उत्तरं दिलीस. त्या दिवसापासून विठ्ठलराव बदलले. त्यांनी अपेक्षा ठेवणे कमी केले. समोरच्या व्यक्तीवर संशय घेण्याऐवजी ते तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांची जिज्ञासा पुन्हा जागी झाली. बागेत येणाऱ्या प्रत्येकाशी ते आता मनमोकळेपणाने बोलू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा पूर्वीचे हसू उमलले. ते हसू जे कुठल्याही अपेक्षेशिवाय, कुठल्याही संशयाशिवाय फक्त आनंदाने भरलेले होते. आणि अद्वैत, तो अजूनही कथा लिहितो, पण आता त्याच्या कथांमध्ये विठ्ठलरावांसारख्या बदललेल्या माणसांच्या कथाही येऊ लागल्या आहेत.